हा व्हिडिओ एका अभ्यासाच्या पार्श्वभूमीवरती आणि आपल्या देशामधील जी अर्थव्यवस्था आहे, इकॉनॉमिक्स आहे, ते समजून घेण्यासाठी मी रेकॉर्ड केलेला आहे. या व्हिडिओमागे जो अभ्यास आहे किंवा जो रिसर्च आहे तो इन्स्टिट्यूट ऑफ टॅक्सेशन अँड इकॉनॉमिक पॉलिसी जी अमेरिकन इन्स्टिट्यूट आहे. त्याचे जे दोन अभ्यासक आहे मॅथ्यू गार्डनर आणि स्पंदन मॅरासनी यांच्या निष्कर्षावरती अवलंबून आहे. म्हणजे हा व्हिडिओ मी त्याच्यामध्ये जी आकडेवारी सादर करत आहे तो रेफरन्सेस मॅथ्यू गार्डनर अँड स्पंदन मॅरासनी. मुद्दा असा आहे की झिरो फेडरल टॅक्स म्हणजे भांडवली कंपन्यांना शून्य केंद्रीय कर असे शून्य फेडरल टॅक्स भरलेले 88 कमीत कमी 88 कंपनीज त्यांनी त्याचा डेटा समोर आणलेला आहे. आणि या सर्व अमेरिकन कंपनीज ज्या टॅक्सेशनमध्ये जे ट्रम्पने पॉलिसी चेंजेस केले आणि कॉर्पोरेट टॅक्स कट्स केले याचा फायदा या कंपन्यांना मिळालेला आहे. आणि अर्थातच जेव्हा एका समूहाला विशेषतः एक श्रीमंत समूहाला याचा फायदा होतो त्यावेळेस दुसऱ्या समूहाला त्याचं नुकसान भोगावे लागते. सो फ्रॉम दॅट पर्स्पेक्टिव्ह, क्लास पर्स्पेक्टिव्ह हे डिस्कशन आपण करणार आहोत. आणि आपण वाय वी शूड डिस्कस अमेरिकन कंपनीज आणि अमेरिकन प्रॉफिट मेकिंग अँड अमेरिकन टॅक्सेशन पॉलिसी. कारण याचा अभ्यास केल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की साधारण असाच प्रवास कॉर्पोरेट टॅक्स कट्सचा प्रवास आणि इन्कम टॅक्स वाढण्याचा प्रवास भारतामध्ये हा देखील तितकाच महत्त्वाचा आहे. आणि यालासुद्धा जसे अमेरिकन गव्हर्मेंटची पॉलिसी या गोष्टीसाठी जबाबदार धरता येईल त्याचप्रमाणे भारतामध्ये सुद्धा कॉर्पोरेट टॅक्सचं कॉन्ट्रिब्युशन कमी होणे आणि इन्कम टॅक्सचं कॉन्ट्रिब्युशन वाढणे यासाठी सुद्धा भारत सरकारला जबाबदार धरावं लागेल, तिथल्या धोरणांना जबाबदार धरावं लागेल. तर ही पार्श्वभूमी आहे या व्हिडिओची. ज्यांना इकॉनॉमिक्समध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना राज्यशास्त्रामध्ये इंटरेस्ट आहे त्यांना हा व्हिडिओ नक्कीच आणि हा अभ्यास नक्कीच उपयोगी पडेल असं मला वाटतं. तर निष्कर्ष असा आहे यामध्ये की अबाउट 88 कंपनीज यांना $0 इतका फेडरल टॅक्स भरावा लागला, विच इज अन इम्पॉर्टंट फाइंडिंग. फेडरल टॅक्स झिरो. आणि असं नाही की ह्या कंपन्या लॉस मेकिंग आहेत. या कंपन्यांमध्ये प्रचंड उत्पादन झालेलं आहे आणि त्यांचा प्री टॅक्स इन्कम जर आपण बघितला, प्री टॅक्स इन्कम, तर तो प्री टॅक्स इन्कम हा साधारण $105 बिलियन इतका, अमेरिकन बिलियन डॉलर इतका आहे. आणि इतक्या इन्कमवर सुद्धा त्यांना टॅक्सेस हे झिरो भरावे लागलेले आहेत, विच इज इंटरेस्टिंग. इनफॅक्ट त्यांनी रिटर्न्स फाईल केले आणि या इन्कमवरती त्यांना रिटर्न्ससुद्धा मिळालेत अबाउट $4.7 बिलियन इतके. तर हे फारच इंटरेस्टिंग आहे. ओके. तर मुद्दा असा आहे की हे का झालेलं आहे, याचं कारण काय आहे आणि याचा परिणाम अर्थव्यवस्थेवरती, अमेरिकन अर्थव्यवस्थेवरती कसा होतो आहे आणि एकूणच याचं वर्गीय स्वरूप काय आहे ते आपण थोडं बघूया, थोडं आकडेवारी. जर आपण इन्कम टॅक्स रेट बघितला तिथला, कॉर्पोरेट इन्कम टॅक्स रेट, ओके, तर 21% म्हणजे 21% वैधानिक दराने ह्या ज्या कंपन्या आहे त्यांनी 22.1 अब्ज कर भरायला हवा होता. सो यू अंडरस्टँड की 22.1 अब्ज बिलियन इतका कर हा त्यांनी भरणं अपेक्षित होतं. हे कसं काढलं तर हा जो उत्पन्न आहे याच्या 21% जर काढलं तर आपल्याला ही आकडेवारी मिळते.
ओके. तर इतका कर न भरता त्यांनी 4.7 बिलियन म्हणजे 4.7 अब्ज डॉलरचा परतावा जर घेतला, याचा अर्थ त्यांना 22.1 अधिक 4.7 म्हणजे 26.8 किंवा 26.7 इतके अब्ज कर सवलत मिळालेली आहे. तर इतकं टॅक्स कन्सेशन नफा घेणाऱ्या कंपन्यांना मिळतं आहे. यामध्येच आपल्याला हे लक्षात येतं आहे की ट्रम्प तात्यांनी, डोनाल्ड ट्रम्पने त्यांचा किती फायदा करून दिलेला आहे. हा फायदा आत्ता आपल्याला 26.8 बिलियन डॉलर अब्ज कर इतकंच वाढतो आहे. परंतु जर आपण अमेरिकन टॅक्सेशन रिफॉर्म बघितला, अमेरिकेमध्ये पूर्वी जे 2017 पूर्वी जो टॅक्स लागत होता तो 35% लागत होता, 35%. तो ट्रम्प तात्यांनी कमी करून 21% केला. तर 35% जर टॅक्स त्यांनी ह्या उत्पन्नावरती जर भरला असता तर याच्या 35% म्हणजे साधारण 45 अब्ज, 41 अब्ज टॅक्स त्यांना भरावा लागला असता. पण ट्रम्प तात्यांच्या कृपेने त्यांना 41 अब्ज कर वाचवला. आता तुम्ही असं विचारू शकता की ठीक आहे, 21% दराने मग त्यांना 22.1 अब्ज तरी टॅक्स भरायला हवा होता ना, आणि मग त्यांनी शून्य टॅक्स कसा भरला. तर हा जो शून्य टॅक्स त्यांनी भरला याला जबाबदार ज्या पळवाटा असतात, श्रीमंत लोकांना चार्टर्ड अकाउंटंट ज्या पळवाटा उपलब्ध करून देतात आणि श्रीमंत लोकांचे सरकार असतं ते त्यांच्यासाठी ज्या पळवाटा शोधून काढतात, त्याचा परिणाम म्हणून 21%ने का असे ना, म्हणजे साधारण 22.1 अब्ज कर त्यांनी भरायला होता, तो न भरता त्यांनी 0 टॅक्स भरलेला आहे. तर हे जे पळवाटा आहेत हे समजून घेण्यासाठी अगोदर आपल्याला इथं राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटिकल इकॉनॉमी समजून घ्यावी लागेल कर प्रणालीची. ते अमेरिकेची कर प्रणालीची पॉलिटिकल इकॉनॉमी जर आपल्याला समजली तर भारतामधली सुद्धा कर प्रणाली आणि तिथले पॉलिटिकल इकॉनॉमी, त्याच्यामध्ये श्रीमंत लोकांचं हित जोपासणारी यंत्रणा, ह्या सर्व गोष्टी आपल्याला हळूहळू समजायला लागतात. तर जी धोरणं असतात, सरकारची जी धोरणं असतात, तर साधारण 2017 साली एक महत्त्वाचा रिफॉर्म त्यांनी केला ट्रम्प सरकारने, आणि तो टॅक्स कट्स अँड जॉब्स ॲक्ट होता. त्याच्यामध्ये पहिली त्यांनी करकपात केलेली आहे, कॉर्पोरेट करकपात. दुसऱ्या जो आत्ता नजीकच्या काळात म्हणजे ट्रम्प परत निवडून आल्यानंतर त्यांनी जो केला तो 2025 साली, याला त्यांनी नाव दिलं आहे वन बिग ब्युटिफुल बिग ॲक्ट. आता बघा, नावसुद्धा किती सुंदर नाव दिलेलं आहे त्यांनी, पण हे सुंदर नाव देताना फायदा कोणाचा केलेला आहे तर कॉर्पोरेट्सचा केलेला आहे ट्रम्पने. तर ट्रम्प प्रशासनाने लागू केलेले दुसरं कॉर्पोरेट कर कपात म्हणजे कॉर्पोरेट टॅक्स कट हे 2025 साली झालेलं आहे. आणि याचा परिणाम म्हणून जो सामान्य लोकांवरती परिणाम होतो, यासाठी मी जे अभ्यासाचा अहवाल दिलेला आहे ITEP, तर यांनी जे विश्लेषण केलेलं आहे ते विश्लेषण त्यांचे जे पब्लिक रिपोर्ट्स असतात, इनफॅक्ट ॲन्युअल रिपोर्ट्स असतात, वार्षिक ॲन्युअल रिपोर्ट्स, याचा आधार घेऊन आता ही मांडणी केलेली की त्यांना 0 टॅक्स भरावा लागतो आहे. यामध्ये या यादीमध्ये त्यांनी जी यादी घेतलेली आहे आणि ज्याच्यामध्ये त्यांनी ज्या कंपनीज आयडेंटिफाय केलेल्या आहे त्या कंपन्या, सर्वच कंपन्या या यादीमध्ये आहे असं नाही, आणि फक्त त्यांनी फॉर्च्यून 500 मध्ये जी मोठ्या कंपन्यांची यादी आहे त्यातल्याच काही कंपन्या घेतलेल्या आहेत. आणि ज्यांचं कॅलेंडर इयर आणि फायनान्शियल इयर वेगवेगळं असतं त्यांची मॅपिंग न झाल्यामुळे काही कंपन्यासुद्धा त्यांनी सोडून दिलेल्या आहेत. तरीसुद्धा इतकं सर्व सोडूनसुद्धा आपल्या लक्षात येईल की 0 टॅक्स भरणाऱ्या मोठ्या मोठ्या कंपन्या या अभ्यासाद्वारे समोर आलेल्या आहे. आणि कुठल्या अगदी टेस्लासारखी कंपनी जी इलेक्ट्रिक कार बनवते,
वॉल्ट डिस्नी जी एंटरटेनमध्ये नंबर 1 आहे. आपण वॉल्ट डिस्नीचे कार्टून्स लहानपणापासून बघत आहोत. एअरलाईन्स, युनायटेड एअरलाईन्स, हेल्थ केअरची कंपनी. म्हणजे तुम्ही बघा की ह्या सर्व कंपन्यांना आणि मोठे मोठे कर सवलती अगदी 5.6 अब्ज डॉलर, 8.3 अब्ज डॉलर इतक्या सर्व कर सवलती त्यांना, म्हणजे हे सर्व कर त्यांचे झिरो झालेले आहेत. म्हणजे वॉल्ट डिस्नीला एवढा फायदा झाला, टेस्लाला एवढा फायदा झालेला. आता एवढा फायदा जर एखाद्या कंपन्यांना झाला आहे तर कॉर्पोरेट डोनेशन्स हे अर्थातच मिळतात. आपल्याकडे सुद्धा आपल्याला माहिती आहे की कॉर्पोरेट डोनेशन्सचा मोठा वाटा हे राज्यकर्ते निवडून येण्यामध्ये, राजकीय पार्टीज निवडून येण्यामध्ये आता होत चाललेलं आहे. आपलीसुद्धा लोकशाही ही अमेरिकन लोकशाहीच्याच मार्गावरती चाललेली आहे. त्याला लोकशाही कितपत म्हणायचा हा एक पुढचा प्रश्न आहे. अजून काही कंपन्या आहेत, साऊथ वेस्ट एअरलाईन्स, पेपाल आपल्याला माहिती आहे कंपनी. ह्या बऱ्याच फॉरेन कंपनीज पण आता आपल्याला KFC माहिती आहे, पिझ्झा हट माहिती आहे. या त्यांचे ब्रँड्स आहे, ह्या कंपन्यांनासुद्धा झिरो कॉर्पोरेट टॅक्स लागलेला आहे. अशी यादीच त्यांनी पूर्ण प्रकाशित केली आहे आणि आपण ही आकडे बघू शकता. ओके, मोठ्या मोठ्या कंपन्याज आहेत या सर्व. विस्रा ग्रुप, आपल्याला काही कंपन्या माहिती आहेत, प्रॉक्टर अँड गॅम्बल हे माहिती आहेत आपल्याला, बऱ्याच सिटी ग्रुप माहिती आहे आपल्याला, तर अनेक वेंचुरा ग्लोबल माहिती आहे. मोठ्या कंपनीज आपल्याला माहिती आहे. ह्या कंपन्यांचे आणि ह्या कंपन्यांचे क्षेत्र म्हणजे असं नाही की एकाच क्षेत्रातल्या कंपन्या आहेत, त्या सर्वच क्षेत्रातल्या कंपन्या यांना झिरो टॅक्स. एनर्जीमधल्या डिओ, चेनिरे, टेक्नॉलॉजीमधल्या टेस्लासारख्या, एअरलाईन्स युनायटेड एअरलाईन्स सांगितलं मी, फायनान्समधल्या सिटी ग्रुपसारख्या, ओके, डिफेन्समधल्या अनेक कंपन्या आहेत, KBR वगैरे सारख्या, आणि एंटरटेनमेंटमधलं वॉल्ट डिस्नी आपण बघितलं, किंवा या KFC सारखे जे ब्रँड्स आहेत फूडमधले ते सुद्धा याच्यामध्ये आलेले आहेत. तर या सर्व कंपन्यांना झिरो फेडरल टॅक्स लागलेला आहे. आता या पळवाटा त्यांनी कोणतं घेतला, म्हणजे एकतर 21% टॅक्स लागायला पाहिजे होता, तर तिथे झिरो झालेला आहे. तर ह्या पळवाटात त्यांनी काय केलेलं आहे ते तर मी अगोदर चर्चा करणार आहे, परंतु त्या अगोदर याचा परिणाम राज्याच्या बजेटवर कसा होतो. तर या अभ्यासामध्ये असं सांगितलं की फेडरल स्तरावर घेतलेल्या कर सवलती राज्य करावरती पण लागू होतात. म्हणजे स्टेट टॅक्सेससुद्धा कमी लागले जातात या कंपन्यांना, कारण राज्यांच्या कर नियम फेडरल व्याख्यानुसार, म्हणजे ते रिलेटेड आहे दोन्ही. थोडक्यात आपल्याला सिम्प्लिफाय करायचं असेल तर सेंट्रल टॅक्सेस आणि म्हणजे फेडरल टॅक्सेस आणि स्टेट टॅक्सेस या रिलेटेड आहेत. आणि यामुळे राज्य कर म्हणजे राज्याचं उत्पन्नसुद्धा कमी होतं आहे. राईट, हा एक महत्त्वाचा भाग याच्यामध्ये आहे. आता कर टाळण्याचे जे मार्ग या कंपन्यांनी वापरलेले आहेत, आणि हे मोठे मोठे हुशार चार्टर्ड अकाउंटंट फर्म्स असतात, हेच उद्योग करत असतात. तर ॲक्सेलरेटेड डिप्रिसिएशन सर्वात जास्त वापरला जाणारा कर सवलतीचा मार्ग जो या अभ्यासातनं आलेला आहे तो त्वरित घसारा, म्हणजे ॲक्सेलरेटेड डिप्रिसिएशन. आणि यामध्ये अर्ध्याहून जास्त कंपन्यांनी हा मार्ग वापरलेला आहे, आणि यामुळे साधारण 11.4 अब्ज डॉलर इतका ॲक्सेलरेटेड डिप्रिसिएशनने त्यांनी टॅक्स बुडवला आहे किंवा चुकवला आहे असं म्हणू शकतो. लीगल मार्गानेच म्हणूया, परंतु त्यांनी झिरो टॅक्स भरलेला आहे. ओके, दुसरा लीगल मार्ग त्यांनी जो वापरलेला आहे टॅक्स न भरण्याचा, त्यासाठी त्यांनी R&Dच्या ज्या तरतुदी आहे, रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या आणि रिसर्च अँड एक्सपेरिमेंटेशनच्या ज्या तरतुदी आहेत त्या वापरल्या जातात. हे बरे मोठे हुशार लोक असतात फायनान्समधले, आणि याच्यामधनं त्यांना परत मोठ्या प्रमाणावरती कर सवलती मिळालेल्या आहेत, जेणेकरून त्यांचं फायनली टॅक्स रेट हा झिरो होतो. अजून एक तरतूद आहे टॅक्स याच्यामध्ये, ज्याला फॉरेन डिराईव्ड डिडक्शन इलिजिबल इन्कम असं म्हणतात. म्हणजे परदेशातून विक्री ज्या वस्तू होतात आणि त्याच्यामधनं जो नफा मिळतो तर त्या नफ्यावरती काही सवलती देण्यात आलेल्या आहेत, आणि त्याचासुद्धा वजावट करून कर सवलती या कंपन्यांनी मिळवलेल्या आहेत. वॉल्ट डिस्नी किंवा ब्रँड्स ह्या याच्यामध्ये प्रमुख आहेत. ओके,
डझनहून अधिक कंपन्यांनी स्टॉक ऑप्शन्स घेतलेले आहेत. या स्टॉक ऑप्शन्सचा वापर करून त्यांनी परत कर सवलती दिलेला आहे. या तरतुदीनुसार म्हणजे ही जी तरतूद आहे त्यानुसार गुंतवणूकदारांना म्हणजे इन्व्हेस्टर्सला दाखवलेल्या खर्चापेक्षा कितीतरी जास्त रक्कम करासाठी वजा करू शकतात. म्हणजे हे बघा ना, म्हणजे कशी आयडिया ते लावत आहेत. तर अशा डझनभर कंपन्या ज्या स्टॉक ऑप्शन्स कर सवलत संबंधित कर सवलतीचा वापर करतात. तर टेस्लासारख्या, वॉल्ट डिस्नीसारख्या त्यांनी त्याचा वापर करूनसुद्धा कर सवलती मिळवल्या आहेत. ओके, तर हे ज्या मुख्य ॲक्सिलरेटेड डिप्रिसिएशन, रिसर्च अँड एक्सपेरिमेंटेशन, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, स्टॉकचा पर्याय किंवा फॉरेन डिराईव्ड डिडक्शन, ह्या ज्या काही गोष्टी आहेत याचा वापर करून ते जो काही कर होता तो 21%वरनं 0%वरती या कंपन्यांनी आणलेला आहे. असा अब्जावधी डॉलरचा कर त्यांनी वाचवलेला आहे. आणि हा जो कर आहे हा रिपब्लिकन पार्टीच्या सपोर्टशिवाय शक्य झालं नसतं. म्हणजे रिपब्लिकन पार्टी जी डोनाल्ड ट्रम्पची पार्टी आहे यांच्यामुळे ह्या कंपन्यांना प्रचंड फायदा झालेला आहे आणि त्याचं बक्षीस डोनाल्ड ट्रम्प त्यांना अर्थातच देणार आहे. ओके, तर हा जो अभ्यास मी आपल्यासमोर सादर केलेला आहे याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण बघू शकतो. आणि ही जी वेबसाईट आहे आणि ITEP, इन्स्टिट्यूट ऑफ टॅक्सेशन अँड इकॉनॉमिक पॉलिसी, वॉशिंग्टनमधली, याच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तो अहवाल मुळातनं वाचावा. परंतु मुख्य मुद्दा तो नाही, अमेरिकेत काय चाललं आहे हा मुद्दा नाही, तर भारतामध्ये काय चाललेलं आहे असा अभ्यास जर भारतामध्ये अर्थातच होतो काही ग्रुप्समधनं, तर तो अभ्याससुद्धा समोर आणला पाहिजेत. आणि मग आपल्या हे लक्षात येईल की काही पक्ष वारंवार का निवडून येतात आणि काही मूठभर पक्षच का राजकारण करू शकतात, छोटे ग्रुप्स का राजकारण करू शकत नाही. कारण आता निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावरती पैसा लागतो आहे, तंत्रज्ञानाचा वापर होतो आहे, मोठे मीडिया चॅनल्स ताब्यात घ्यावं लागतं आहे. तर ह्या ज्या पद्धतीने राजकारण होत आहे त्यासाठी जो पैसा उभा राहतो तो ह्या मोठ्या कॉर्पोरेट हाऊसेसकडनं येतो. आणि हे कॉर्पोरेट हाऊसेस त्या बदल्यात इन्कम टॅक्स कपात करून आणि सामान्य लोकांवरती इन्कम टॅक्स, मध्यम वर्गावरती इन्कम टॅक्स लावून आणि बाकी कष्टकऱ्यांवरती इनडायरेक्ट टॅक्स लावून याचा राज्य करत असतात. म्हणजे कॉर्पोरेट टॅक्स कट झाला, कॉर्पोरेट टॅक्स कमी झाला तर मिडल क्लासचा इन्कम टॅक्स वाढेल आणि इनडायरेक्ट टॅक्स वाढेल. इनडायरेक्ट टॅक्स वाढल्यामुळे जो मिडल क्लास आहे आणि लोअर क्लास आहे त्या सर्वांचा टॅक्स वाढतो. तर हा परिणाम आपल्या धोरणांमुळे होतो. याची चर्चा फारशी आपल्याकडे होत नाही कारण आपल्याकडे आर्थिक साक्षरता नाही आणि आपल्याकडे बरेच अस्मितेचे मुद्दे जास्त चर्चेले जातात. तर ह्या व्हिडिओचा जास्तीत जास्त प्रसार होऊन त्या निमित्ताने का असेना, अमेरिकन टॅक्स पॉलिसीच्या निमित्ताने का असेना, भारतामधील जी टॅक्स रिजिम आहे त्याच्याबद्दल चर्चा सुरू केलीच तर आर्थिक साक्षरता वाढेल आणि काही प्रमाणावरती तरी मध्यम वर्गाला आणि इथल्या कष्टकरी समूहाला त्याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. आय होप दॅट यू हॅव एन्जॉयड दिस. थँक्यू.